डोक्यातील विचारांचा गोंधळ शांत होईल. एकदा हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. सुख म्हणजे काय? प्रत्येकाच्या सुखाची परिभाषा ही वेगळी असते. फक्त तुम्हाला कशाने सुख मिळतं त्याचा विचार करा. बाकीचे त्यांची लाईफ कशी जगत आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांचे विचार वेगळे असू शकतात. आणि तुम्हाला एखादी गोष्ट करून सुख मिळत असेल तर ते कायम करावं, कारण हे तुमचं आयुष्य आहे आणि ते तुम्हालाच पुढे घेऊन जायचं आहे. जेव्हा निगेटिव्ह विचार येतात, कारण अजून तुम्ही त्या व्यक्तीचं ऐकता जे तुम्हाला दुखावतात. पॉझिटिव्ह व्हिडिओज बघत चला, त्यांना फॉलो करा. स्वतःला बिझी ठेवा त्या कामामध्ये जे तुम्हाला आवडते. तुमच्या आवडीनिवडी जपा. त्यातून वेळ निघून चालली आहे, वय वाढत चाललं आहे. तुम्ही कुठे आहात, काय करत आहात हे स्वतःला एकदा विचारा आणि आपला मार्ग निवडा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते बघा. लोक काय करतात त्याचं कसं चाललं आहे त्याने तुमच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाही. लोकांकडे लक्ष देऊ नका. सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतातच, फक्त तुम्हालाच दिसत नाही. आपल्याला फक्त त्यांची चांगली बाजू दिसते. हे तुमचं आयुष्य आहे, तिथे तुम्हालाच तुमचा निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला त्या आयुष्याचं सोनं बनवायचं आहे की माती. तो निर्णय तुमच्या आयुष्याचा आहे आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणार आहे. आयुष्य म्हणजे काय? पुढे जात राहणं, तुमच्यासोबत किंवा तुमच्याशिवाय. आता तुम्ही ठरवा की कुठल्या गोष्टींना कुरवडत बसायचं आहे आणि कुठल्या गोष्टींना सोडून द्यायचं आहे. प्रत्येक दिवस आपल्याला काय शिकवतो? तर प्रत्येक दिवस तुम्हाला लढायला शिकवतो. जिद्दीने, चिकाटीने पुढे जायला शिकवतो तुम्हाला प्रत्येक दिवस. काल खूप वाईट घडलं असेल, पण आज तुम्ही इथे सगळं विसरून एक नवीन सुरुवात नक्कीच करू शकता. कारण प्रत्येक दिवस सारखा नसतोच. आज काय करायचं आहे, आज कसं काम करता येईल, आज कसं त्याला सामोरं जायचं आहे त्याच्यावर लक्ष द्या. कारण तुम्हाला आज बघायचं आहे की तुम्ही काय करू शकता. आपल्याकडून चुका होतातच, तेव्हा प्रत्येकजण चुका करतो आणि त्या झाल्याच पाहिजेत, कारण त्याशिवाय शिकताही येत नाही. पण त्या चुकांमधून शिकून पुढे जाता आलं पाहिजे, नाहीतर ते धरून बसाल आणि कायम दुःखीच राहाल आणि स्वतःला दोष देत राहाल. आता निर्णय हा तुमच्या हाती आहे, त्याला धरून बसायचं की सोडायचं. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हा आपण असा विचार करतो की हे सगळं माझ्यासोबतच का झालं, माझ्यासोबतच का होतं. असा विचार का नाही करत की काहीतरी चांगलं होणार आहे, म्हणून आज वाईट दिवस माझ्या आयुष्यात आला आहे, पुढे काहीतरी माझ्या आयुष्यात चांगलंच घडणार आहे, असं विचार करा. वेळ कशी निघून जाते आपण विचार करत नाही की असं करू तसं करू, हे झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल, आणि यामध्येच अर्धी वेळ निघून जाते. तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे खूप वेळ आहे, पण खरं तर ही एक संधी आहे. ती फक्त तुम्हाला मिळालेली आहे. वेळेचं सोनं करायचं आता ते सुद्धा तुमच्या हातात आहे. मला जमेल का? कोणाचीही ऐकू नका, कारण त्यामुळे तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी वाढत जाते आणि आज जे कुठे तुम्ही सुरू करणार असता ते पण करत नाही. मला माहिती आहे की तुम्ही जे पण करत असाल किंवा करणार असाल त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हालच. आरोग्य संपत्तीपेक्षा कोणतीही संपत्ती मोठी नाही आहे. तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये काय शिकाल? अशी वाईट परिस्थिती येण्याचं कारण काय? तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये लोकांनी तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये तुमची साथ देणारा तुमचा मित्र. या जगात या दोन गोष्टी कधीच कुणासाठी थांबत नाही. पहिली म्हणजे वेळ आणि दुसरी म्हणजे तुमचं वय. पूर्णविराम म्हणजे शेवट नसतो, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात अपयश आले तर तो खरा शेवट नसून ती नव्याने यशाची सुरुवात असते. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो आणि शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो.
थेंबतोच फक्त फरक शोभतीचा असतो. मनातली माणसं आणि पायातलं बूट जर इजा करत असेल ना, तर समजून जावं की ते आपल्या मापाचं राहिलेलं नाहीत. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. शांत आणि प्रसन्न मन हे शेवट असं हत्यार आहे की जीवनातले कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोर जाऊ शकतो. स्वतःची लढाई ही नेहमी स्वतःलाच लढावी लागते, कारण इथे साथ देणारे कमी आणि ज्ञान देणारे जास्त आहेत. तुम्ही कितीही चांगले कर्म करा तरीसुद्धा तुमची स्तुती ही फक्त मशाणातच होते. वेळ तर वेळ आल्यानंतरच बदलते, पण माणूस कोणत्याही वेळी बदलू शकतो. माणसाचा काही भरोसा नाही या जगात.